पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मीला आकर्षित करून घेत असतात। लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत असते आणि पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। त्यासाठी पिवळ्या कवड्यांचा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि लक्ष्मीकारक हा उपाय आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला माहिती की पिवळ्या कवड्या धार्मिक दुकानात तुम्हाला कुठेही मिळून जातात, केंद्रामार्फत मिळून जातात। पिवळ्या कलरच्या कवड्या आणायच्या, पांढऱ्या कलरच्या आणायच्या नाहीये, कारण पिवळा रंग हा लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मीला आवडता कलर आहे। तर आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी। बघा, लक्ष्मी प्राप्ती म्हणजे लक्ष्मी ही चंचल आहे। लक्ष्मीला घरात स्थिर ठेवण्यासाठी, लक्ष्मी घरात चिरकाल टिकून राहण्यासाठी, पैसा घरामध्ये टिकून राहावा, कारण पैसा येतो एकाच वाटाने पण जाण्यासाठी त्याला 12 वाटा असतात। त्याच्यामुळे घरामध्ये येणारा पैसा घरात टिकून कसा राहील यासाठी हा उपाय सगळ्यात प्रभावी आहे। त्यासाठी तुम्हाला करायचा आहे, आजच करायचा आहे, कारण आज मंगळवार आहे, आज देवीचा आपल्या वार आहे। त्यासाठी आज हा उपाय तुम्हाला तुमच्या घरी दिवसभरातून कधीही करू शकता। जवळपास केंद्र वगैरे असेल, धार्मिक दुकान असेल तर तिथून जाऊन कवड्या आणा। पिवळ्या कवड्या द्या म्हणायचं। जर नाही पिवळ्या कवड्या भेटल्या तर पांढऱ्या कलरच्या आणायच्या आणि घरी त्याला हळद वगैरे लावून पिवळ्या करायच्या, त्याच्यावर नंतर सेवा करायची आहे। 5, 7, 9 अशा संख्येमध्ये तुम्ही कवड्या आणू शकता। तर माझ्याकडे बघा पिवळ्या कलरचे म्हणजे ही किती आहे, त्याच्यामध्ये 6 आहे, त्याच्यामध्ये नाही 7 येतात। त्याच्यामध्ये 7 कवड्या आहेत आणि ह्या पिवळ्या कलरच्या आहेत। तर हा जो कवड्याचा जो ही जे काही उपाय आहे हा जेव्हा आपण चक्रराज यंत्राचा जो संच घेतला होता त्याच्यामध्ये आलेला आहे। पण माझ्याकडे ही पोटली ऑलरेडी मी तयार करून ठेवलेली होती, माझ्या देवघरामध्ये आहे, तुम्ही देवघरामध्ये बघितलेली असेलच। त्यासाठी मी ही अजून काही याला खोललेली नाहीये, पण तुम्हाला सांगते, तुम्ही जर नसेल बनवलेली तर तुम्ही अशी पोटली तयार करून तुमच्या देवघरामध्ये, तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचं दुकान असेल, कुठे व्यवसाय असेल त्या गल्ल्यामध्ये पण ही ठेवू शकता, जेणेकरून तुमचा गल्ला तिजोरी कधीही खाली राहणार नाही। तुमचा व्यवसायामध्ये अजून बरकत होईल, व्यवसाय अजून वेगाने वाढेल आणि तुमच्याकडे जे काही तुमचं दुकान जर असेल तुमचं गिऱ्हाईकी वाढेल, त्याचबरोबर घरामध्ये पण आपला पैसा टिकून राहतो। त्यासाठी हा उपाय सगळ्यात प्रभावी आहे। तर काय करायचं, आपल्याला अशा कलरच्या कवड्या आणायच्या, पिवळ्या कलरच्या, त्याला पिवळ्याच कलरचं वस्त्र आणायचं, जेणेकरून त्याची पोटली आपण जेव्हा तयार करू ती पिवळ्या कलरच्या वस्त्रामध्येच ती आपण ठेवली पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला सेवा त्याच्यावर करायची आहे। आता तुम्ही कवड्या तर घरातल्या कुलस्त्रीने ही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे। जर घरात महिला नसेल आणि तुम्हाला जर पुरुषांना जर स्वतःच्या व्यवसायासाठी जर हा उपाय करायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या व्यवसायासाठी पण हा उपाय करू शकता। मग दुकानामध्ये तुम्ही असताल तर दुकानात पण तुम्ही बसून तिथे करू शकता हा उपाय। फक्त तुम्हाला कवड्या, वस्त्र, हळद वगैरे असं लागेल सामान। तर काय करायचं, कवड्या आणायच्या, त्याच्यानंतर त्या कवड्या स्वच्छ धुवून काढायच्या अगोदर, त्याच्यानंतर त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि पिवळ्या जर नसतील तर थोडीशी हळद लावायची, त्याला पिवळ्या करायच्या आणि आपल्या हातामध्ये घ्यायच्या, उजव्या हातामध्ये घ्यायच्या, खाली बसायला आसन घ्यायचं आणि त्याच्यावर सेवा घ्यायची आहे। सेवा काय घ्यायची तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक नवार्ण मंत्राचा जप घ्यायचा आहे। त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र तुम्हाला 1 माळ घ्यायची आहे। त्याच्यानंतर श्री सुक्ताचं पठण, त्याच्यावर 16 वेळेस श्री सुक्ताचं पठण करायचं आहे। कारण एकदा जर आपण याच्यावर सेवा केली आणि याची पोटली बांधून आपण आपल्या देवघरात तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवली तर आपण त्याला कधीही खोलायची नाहीये आणि कधीही त्याला काहीच करायचं, हात पण नाही लावायचा, त्याच्याकडे बघायचं पण नाही, ती तशीच ठेवायची। नंतर मग चांगल्या प्रसंगी म्हणजे दिवाळी वगैरे काही आली की नंतर मग तीच पोटली तुम्ही घेऊन मग ती खोलून त्याच्यावर परत हीच सेवा करायची। परत वस्त्र जर वरचं खराब वगैरे झालं तर वस्त्र चेंज करून नवीन वस्त्रामध्ये बांधून परत ती जागची जागी ठेवून द्यायची, अशी करायची। पण रोज वगैरे म्हणजे रोज त्याला हात नाही लावायचा, खोलायची नाही, त्याला बघायचं पण नाहीये। वाटलंच तर लांबून हळदी कुंकू देऊन त्याची पंचोपचार पूजा तुम्ही करू शकता रोजच्या रोज। तर काय करायचं, त्याच्यावर सेवा करून, कारण सेवा केली की ती सिद्ध होतात। कारण सेवा केली, कोणतीही आपण जेव्हा सेवा करतो, आपण जेव्हा कोणतीही उपाय करतो आणि त्या उपायावर आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा 50% आपलं काम झालेलं असतं।
त्याच्यामुळे तुम्हाला सेवा 16 वेळेस श्री सूक्ताचं त्याच्यावर पठण करायचं आहे, कारण आपण त्याच्यावर डबल सेवा वगैरे काही घेणार नाहीये. 16 वेळेस पठण करा, एक वेळेस वगैरे करू नका. 16 वेळेस पठण कसं करायचं, तर आपण जेव्हा श्री सूक्त म्हणतो त्यावेळेस काय करायचं, 15 वेळेस श्री सूक्त म्हणायचं, नुसतं श्री सूक्त. 16व्या वेळेस पूर्ण मग फलश्रुती सगळं श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. योग्य उच्चार त्याचा आला पाहिजे. श्री सूक्त पठण करते वेळेस शांततेनं वाचायचं, कारण थोडासा तुमचा वेळ जाईल, पण हा उपाय तुमच्या आयुष्यभरासाठी आहे. कारण आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती आपली मजबूत होण्यासाठी हा उपाय तुमच्यासाठी सगळ्यात प्रभावी ठरणार आहे. त्याच्यामुळे घरात जर तुमच्या पैसा टिकत नसेल, आर्थिक परिस्थिती बिकट असेल, कर्जवर कर्ज होत असेल आणि घरामध्ये वातावरण तुमचं जर बिघडलेलं असेल, तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. आज मंगळवार आहे, आज खूप छान वार आहे आणि आज हा उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता. कधीही दिवसभरातून करा, कारण काय आहे की आपण आता मी जो उपाय माझ्या घरामध्ये केलेला आहे तो पोटलीचा, तो दिवाळीला केलेला आहे. त्याच्यानंतर मी करत नाही, फक्त दिवाळी, ह्या दिवाळी तर ते दिवाळी, मी 12 महिन्यातून एकदाच करत असते. पण आता तुम्हाला करायचा आहे, तुमच्याकडे नाही आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, पैशाची आवक वाढावी, व्यवसाय चांगला चालावा, दुकानामध्ये गिऱ्हाईकी वाढावी, त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही मंगळवारी करू शकता, म्हणजे आज. तर कधीही दिवसभरातून कधीही करा, त्याला काही नियम धर्म नाही आहे. खाऊन पिऊन पण हा उपाय करू शकता. उपाय करायला महत्त्व आहे. दिवसभरातून आज कधीही करा, पण करा. तर आपण सेवा केल्यावर थोडीशी आपल्या कुलदेवीचा टाक असतो देवघरामध्ये किंवा महाराजांसमोर जरी आपण सेवा करून थोड्या वेळ तिथे ती ठेवायची कवड्या. त्याच्यानंतर त्याला थोडंसं हळदी कुंकू वगैरे अक्षदा फुलं असं वाहून पंचोपचाराची पूजा करून नंतर थोड्या वेळ तिथे ठेवायचं. नंतर त्याची छान अशी पोटली बांधायची पॅक, आणि नंतर मग तुम्ही तुमच्या जिथे तुम्हाला ठेवायची, आता गल्ला तुमच्या तिजोरी नसेल तुमच्याकडे, तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये ठेवू शकता. दुकान असेल एखादं, दुकानामध्ये तिथे गल्ल्यात कुठेही तुम्ही ठेवू शकता. याने खूप जास्त फरक आपल्याला पडत असतो. आपली आर्थिक परिस्थितीमध्ये खूप सारा बदल होतो. खूप आपली आर्थिक परिस्थिती आणि सुधारती. नक्की ट्राय करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.